सर्व प्रेमी लोकांना, जे आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या आणि हार्दिक शुभेच्छा देतो. मंदारविषयी मी त्याच्या लहानपणामध्ये किंवा बालपणामध्ये मी जाणार नाही. त्याचं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, BSc झाल्यानंतर मी त्याला बार्मन लॉरी ह्या कंपनीमध्ये एक केमिस्ट म्हणून नोकरीला लावलं होतं. एका दिवसाने त्यांनी नोकरी सोडली. तेव्हा मी त्याला विचारलं, बाबा तू एका दिवसात नोकरी सोडली, पुढे काय करणार आहेस? तर तो मला बोलला, पप्पा मी नोकरी करणार नाही, माझा विचार नोकरी लोकांना द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि हा त्याचा विचार पुढे त्यांनी भविष्यामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. बरेच वेळेला तो त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाला नाही, पण जेव्हा या हॉटेल लाईनमध्ये तो आला आणि या हॉटेल लाईनच्या आता तुम्ही प्रगती जरी बघता, त्या हॉटेल लाईनमध्ये आल्यानंतर उत्तर त्याची प्रगती होत गेली. आणि अशीच प्रगती त्याची भविष्यात व्हावी त्याच्या आम्ही त्याला शुभेच्छा देतो. कारण मी त्यांचा वडील असल्याकारणानं माझ्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यासाठी. आणि त्या मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणखी भविष्यामध्ये त्याचं काय आणखी प्रोडक्ट असतं किंवा पाचगणीसारख्या ठिकाणी असा एक प्रोजेक्ट त्यांनी होऊ घातला आहे. त्या प्रोजेक्टचीच आमची पूर्णपणे सक्सेसफुली ते आम्ही पूर्ण करू अशी पण आम्ही आशा करू की त्याच्याकडनं मी ते करून घेऊ अशी मी शुभेच्छा. अजून शेवटचा प्रश्न आहे, आणि तुमची वडिलाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आणि ते पण तुमच्या मर्यादेच्या बाहेर न जाता त्यांनी तुमचे सर्व नियम पाळले. आणि असे मुलं खूप आहेत की वडिलांचं मानत नाही किंवा वडील त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण असेच ते बेरोजगार पडलेले आहेत. तर त्यांना काय सांगाल तुम्ही, मेसेज द्याल? मी त्या लोकांना सांगेन, नोकरीच्याकडे वळण्यापेक्षा आपण छोटा मोठा धंदा व्यवसाय करा. त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला आपल्याला यश मिळणार नाही, पण तुमची जर सबुरी नसेल, तुमची इच्छाशक्ती जर असेल, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये सुद्धा यश मिळेल याची शंका नाही आहे. मंदाराला मी ती सुरुवातीला असंच सांगितलं, तुझी इच्छा आहे ना व्यवसायामध्ये जायचं, कर. पटकन एका दिवसामध्ये या गोष्टी होणार नाही. किंवा असेल माझा हरीचं देईल खाटल्यावर असं पण कधी होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांनी ते प्रयत्न केले आणि प्रयत्न दाखवले. आणि आता तुम्ही ह्याची देय ह्याची डोळा आपण आहे, ते सगळं वैभव आपण ते बघत आहोत. ओके, धन्यवाद. काय सांगा सरकार तृतीयाच्या शुभमुहूर्ताच्या मी सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा मित्र, माझा सहकारी मंदार पाटील याच्या माध्यमातून साकारलेलं मंदार गार्डन्स या हॉटेलचा आज या शुभमुहूर्तावर आज शुभारंभ आहे. मंदारचं पूर्ण परिवार आणि त्याचे सर्व मित्र, मी सर्वांनाच त्याच्या ह्या नवीन उपक्रमाकरता सर्वांच्या वतीनं मंदारला हार्दिक शुभेच्छा देतो. एक नियोजन करणारा, इतरांपेक्षा वेगळा विचार करणारा, मेहनत करताना जीवनामध्ये सात्विकता आणि नैतिकता सांभाळणारा असा हा मंदार पाटील माझा मित्र. आयुष्याच्या कॉलेजच्या जीवनानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये त्या कालखंडातल्या परिस्थितीमध्ये चांगलं काम हे मंदारच्या माध्यमातून प्रत्येक पंचवार्षिक 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये साकारलं गेलं. म्हणजे कठीण वेळ होती, वेळ लागला, परंतु कोणत्याही गोष्टीला न डगमगता त्याच्या उद्दिष्टाकडं मंदार हा सातत्यानं वाटचाल करत राहिला. आणि आपण स्वतःच वाटचाल करताना आपण एखादी गोष्ट निर्माण करावी आणि त्या माध्यमातून आपण व्यवसाय करावा तर नाही, आपण त्यामध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट ठेवली पाहिजे. आणि हा मोठा असा एक थोडंसं धाडस करून तयार केलेला हा प्रकल्प हा नक्कीच नवी मुंबईतील आमचे स्थानिक जे आगरी समाजाची मुलं आहेत त्यांच्याकरता नक्कीच हा प्रकल्प आणि मंदारचं धाडस हे प्रेरणादायी ठरणार आहे. आज जरी नवी मुंबई हे मंदारचं कार्यक्षेत्र असलं तरी नवी मुंबईच्या बाहेर देखील सीमा उल्लंघन हे मंदारच्या माध्यमातून होईल आणि प्रत्येक त्याच्या व्यावसायिक उपक्रमात, प्रत्येक त्याच्या कार्यात तो यशस्वी होईल अशा मनापासून शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न आहे, आता जे मराठी मुलं डिग्र्या घेऊन बसलेले आहेत, कारण ते डोक्यावरती हात मारतात, आम्हाला नोकरी नाही, त्या ते काही प्रयत्न करत नाहीत, तर आता या व्यक्तीकडे बघून त्यांना मेसेज काय द्याल? आपल्या जीवनामध्ये अनेक दरवाजे असतात, परंतु माणूस जर एकच दरवाजा जर तो वाजवत बसला आणि तो दगड असला तर त्या ठिकाणी दरवाजा उघडणार नाही. आपण एखाद्या अडचणीमध्ये देखील ऑपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे आणि अनेक गोष्टी आपल्या स्वतःची क्षमता, त्या काळाची गरज ओळखून आपली पावलं उचलली पाहिजेत. आणि असे जे स्टार्टअप्स आहेत किंवा मंदारसारखे केलेलं धाडस हे नक्कीच इतर तरुण जे नोकऱ्यांच्या शोधात जातात, परंतु नोकऱ्या शोधण्यापेक्षा आपण एखादा व्यवसाय उभा करून नोकऱ्या देण्याचं धाडस हे तरुणांनी केलं पाहिजे आणि भविष्यातले तरुण ते नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.